नमस्कार, एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। मी मंगेश बोबडे। बातमी बघण्यापूर्वी आमच्या लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पाहूया आजची विशेष बातमी। भाऊसाहेब उपाख्य, डॉक्टर पंजाबराव देशमुख व ज्येष्ठ नागरिक संघ, चांदूर रेल्वे व अमरावती ॲथलेटिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने आज 27/12/2023 रोजी सकाळी 7 वाजता शिक्षण महर्षी भाऊसाहेब उपाख्य, डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या 125व्या जयंतीच्या औचित्याने दिनांक 27 डिसेंबर 2023 सकाळी 7:30 वाजता तालुकास्तरीय शेतकरी व शेतमजूर विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक दौड स्पर्धा आयोजित करण्यात आली। ही दौड स्पर्धा सोनगाव चौफुली ते पोलीस स्टेशन पर्यंत आयोजित करण्यात आली असून एकूण 4 गटात घेण्यात आली। यामध्ये वर्ग 5 ते 7 चा अ गट, वर्ग 8 ते 10 चा ब गट, वर्ग 11 ते पदव्युत्तर खुला गट आणि ज्येष्ठ नागरिक गट अशा विविध गटात घेण्यात आली। शालेय विद्यार्थ्यांना, नागरिकांना चैतन्यमय आणि ऊर्जावान करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्याचा मागचा मुख्य उद्देश आहे, असे प्रतिपादन या स्पर्धेचे मुख्य आयोजक सतीश देशमुख यांनी प्रतिक्रिया देताना दिले। दौड स्पर्धेमध्ये विजेत्यांना आकर्षक स्मृतिचिन्ह, रोख रक्कम आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले। ब्युरो रिपोर्ट, एमबी न्यूज, महाराष्ट्राची बातमीपत्राचे चांदूर रेल्वे येथून आमचे प्रतिनिधी अतुल उज्जैनकर। दौड स्पर्धा घेण्यामागचा उद्देश काय? आज आपल्या समाजात शेतकरी, शेतमजूर आणि विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक यांना उत्साहित करण्याकरता या दौडचा माझा मानस आहे। आमची जी संघटना आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या वतीनं तात्काळ बैठक घेऊन या निर्णयावर आम्ही पोहोचलो की आपल्या समाजातलं मरगळ जी आली आहे ती काढण्याकरता ही अशा प्रकारच्या दौड आपण जर समाजात आणल्या तर आपले विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर उत्साहित होतील आणि त्यांना एक प्रोत्साहन मिळेल, या मागचा उद्देश आहे। दौड स्पर्धेच्या माध्यमातून शहरामध्ये चर्चा आहे की राजकीय क्षेत्रात तुमची आगामी निवडणुकीमध्ये दमदार एंट्री होणार आहे, काय सांगाल? माझी एकच हे आहे की मला सामाजिक कार्याची जास्त आवड आहे, पण आगामी निवडणुकीमध्ये दमदार एंट्री होणार त्या आहे। बाबत आता यावेळेस तरी भाष्य करणार नाही, हा विषय माझा नाही आहे। शहरामध्ये चर्चा आहे ना? नाही, चर्चा नाही आहे। सगळ्यात महत्वाचं आताचा आपला जो काळ आहे तो धकाधकीचा काळ आहे। त्या धकाधकीच्या काळात या लोकांना उत्साहित करणे आहे। म्हणजे नक्कीच तुमची दमदार एंट्री आहे ना? आहे। या दौड स्पर्धेबद्दल काय सांगाल सर? हा चांगला एकदम जो काही कोणी उपक्रम घेतलेला आहे तो विद्यार्थ्यांसाठी ही प्रेरणादायी आणि आपल्या स्वास्थ्यासाठी खूप एक चांगला उपक्रम इथे घेतलेला आहे। आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख भाऊसाहेब देशमुख यांच्या जयंतीनिमित्त हा इथे डॉक्टर सतीश देशमुख यांनी हा दौड स्पर्धेचा कार्यक्रम चांगल्या प्रकारे आणि त्यांना माहिती विचारलं असता त्यांच्या या दौड स्पर्धेमधून राजकीय क्षेत्रात दमदार एंट्री आहे, म्हणजे काय सांगाल? बोलायची देशमुख साहेबांची हो, त्यांचे राजकीय दृष्टिकोनातून वाटचाल चालू आहे। आगामी निवडणुका जे येणाऱ्या 2024च्या त्यामध्ये हा एक त्यांचा तोच उपक्रम आहे आणि समोरच्या दृष्टिकोनातून एक राजकीय दृष्टिकोन ठेवून त्यांनी हा एक उपक्रम इथे राबविला। धन्यवाद सर। 5 किलोमीटरची दौड स्पर्धेमध्ये तुम्ही पहिले आले, काय अनुभव सांगा? नमस्कार, माझं नाव राहुल बाबाराव डोंगरे, मुक्काम पोस्ट पळसखेड, तालुका चांदोरली, जिल्हा अमरावती। आज मी 5 किलोमीटर या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला होता। तर आमची सोनगाव फाट्यावरून स्पर्धा स्टार्ट झाली होती आणि पोलीस स्टेशन समोर आमची एंडिंग झाली। तर रस्त्याला आम्हाला चढ उतार थोडासा लागलेला होता, थोडासा हार्ड रनिंग होती कारण का चढ होता आणि मी सेकंड नंबरला होतो स्टार्टिंगपासून। तर थोडंफार दमलेलो होतो, चढ होता म्हणून। शेवटची मग मी थोडंसं ओढलेली कारण माझी रोजची थोडीशी प्रॅक्टिस आहे 5 किलोमीटरची। माझा टायमिंग 16:26 आलेला आहे 5 किलोमीटरचा। तर मला थोडासा या रनिंगमध्ये फायदा झाला। मी आज वनरक्षटा डेमो म्हणून ही रनिंग दिली होती। तुम्ही कुठल्या गावचे आहे? मी पळसखेडचा आहे। आणि रोज रनिंग करता काय? हो, माझी रोज 5 किलोमीटरची रनिंग आहे। माझा टायमिंग 16:26 आहे 5 किलोमीटरचा। आज मला चढ होता कारणानं 20.16 आलेला आहे माझा टायमिंग 5 किलोमीटरमध्ये। हो, म्हणजे 20 मिनिटात तुम्ही 5 किलोमीटर पार केले। हो। 5 ते 7 गटातला सोडले का ते रोडवाले? अरे
हा